नमस्कार, मी तुषार वाळ. सामनाच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात आपण आपण आपल्या खाजगी आयुष्याबद्दल बोललो होतो. प्रेमभंग आणि हार्टब्रेक. त्याच्यावर राजेंद्र बर्वे सरांनी आपल्यावर खूप चांगलं मार्गदर्शन केलं होतं. आता आपला दुसरा विषय तो म्हणजे प्रोफेशनल लाईफ. तुम्हाला प्रोफेशनल लाईफ म्हणजे काय? आपण खूप साऱ्या धकाधकीच्या आयुष्यात जगतोय. आपण एका रॅट रेसमध्ये लागलोय. बऱ्याच वेळेला आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत. आपल्याला अप्रेझल मिळत नाही. आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये हवं तसं सक्सेस मिळत नाही. आपण खूप सारं शिकतो, आपण खूप सारं लर्निंग करतो, पण तरी आपल्याला हव्या तशा गोष्टी मिळत नाही. अशा वेळेला आपण बऱ्याच वेळेला डिमोटिवेट होतो. म्हणून अशा वेळेला मोटिवेट होणं किती महत्वाचं आहे, आपण स्वतःला इन्स्पायर करणं किती गरजेचं आहे, याबाबत आपण पुन्हा डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. आता मी जसं म्हणालो, आपण सगळेच आपण एक शर्यतीत निघालोय. आपल्याला जे जे हवं आहे ते आपण ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ही जी शर्यत आहे ती आपल्या शाळेपासून सुरुवात होते. हे शिकायचंय, ते शिकायचं. आणि अशा वेळेला बऱ्याच वेळेला आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत. अप्रेझल मिळत नाही, त्याची नोकरी मिळत नाही, किंवा बऱ्याच वेळेला आपण एक स्किल अडॅप्ट करण्याचा प्रयत्न करतो, ते सुद्धा कधी कधी मिळत नाही. ह्या सगळ्यात स्वतःला आपण मोटिवेट ठेवणं आणि इन्स्पायर ठेवणं किती गरजेचं आहे, आणि ते कसं करायला पाहिजे? तुषार, खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचं कारण काय की याची मला फ्लॉप साईड दिसते. म्हणजे जर आपण असं करू शकलो नाही तर त्याचा मनावर काय परिणाम होतो, त्यातनं किती मानसिक उदासीनता निर्माण होते, हरल्यासारखं वाटतं, आणि त्यातनं व्यसनं कशी लागतात, कुटुंबातले नातेसंबंध कसे बिघडतात, या गोष्टी आपल्याला सातत्याने समोर येत असतात पेशंटच्या स्वरूपामधनं. एखादा मानसिक रोग झालाय, म्हणजे खरोखरच तुम्हाला स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर किंवा असे काही मेजर ओसीडी सारखे मेजर डिसऑर्डर आहेत, आणि त्याच्यामुळे जर तुम्ही काही करू शकत नसलात तर ते आपण समजू शकतो म्हणजे त्याच्यावर उपचार करून आपण पुढे जाऊ शकतो. पण ती एक मोठी हर्डल असू शकते. पण अशी हर्डल काही टक्के लोकांनाच असते ना. बाकीच्या लोकांना काही अशी हर्डल असते असं नाही की त्यांना असा काही मानसिक रोग जडलेला असतो असं आपण म्हणू शकत नाही. एक आपण म्हणतो की सिच्युएशनल डिप्रेशन येतं, सिच्युएशनली आपण अडॅप्ट करू शकत नाही, मॅल अडॅप्ट करतो, आणि त्याच्यामुळे आपण त्याच गाळात रुतून राहतो आणि जग पुढे चाललेलं असतं. मला असं वाटतं की मोटिवेशन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या दृष्टीने की तुम्हाला पुढे जाण्याकरता दुसरं काय असतं. म्हणजे काही मित्रांनी एक छान किस्सा सांगितला होता. तो एका मोठ्या कारच्या शोरूम मध्ये गेला, नावाजलेली कार, मर्सिडीज वगैरे, आणि तो म्हणाला चला मला फिरून दाखवा. मग तो थोड्या वेळ फिरल्यानंतर तो हा सांगत होता, सेल्समन सांगत होता की तुम्हाला कधीही मर्सिडीज कार रस्त्यावरती बोनेट उघडं ठेवून बंद पडलेली कधी आढळणार नाही. असं म्हणतो ना म्हणतो तोच त्याची गडी बदलली होती. काय बोलतोस तू? तो म्हणाला सर काय आहे, गाडी चालवायला ना पेट्रोल लागतं, नाम पर गाडी इतनी चलेगी. म्हणजे तुला ते मोठं नाव घेऊन डिग्री घेऊन तू आलास, तुला प्रवेश मिळेल, पण जर तुला पुढे जायचं असेल तर तुला टाकी फुल करावी लागेल, तरच तू पुढे जाऊ शकशील. मला वाटतं की हा प्रश्न ना खूप एक 50-1 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होता. आपल्याला त्याचे चटके आता बसतात. आता कसं टॅरिफचे लगेच परिणाम दिसतात, सुनामी लगेच येते, तसं तेव्हा नव्हतं. कसं आहे की आपल्या लक्षात येत नाही की आपण जी शिकत असतो शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, घोका पद्धतीमध्ये किंवा कशामध्ये आपण ते शिकत असतो, त्याच्यामध्ये आपल्या बुद्धिमत्तेचा वापर होत असतो. ही बुद्धिमत्तेच्या एका पार्टचाच फक्त वापर होत असतो, पण बुद्धिमत्तेचा वापर असतो, ज्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो, की आणि जर मेजर करून आपल्याला आयक्यू मिळतो. बरोबर आहे. परंतु तुम्हाला जर विकास करायचा असेल तर तुम्हाला आयक्यू पुरेसा नाही. तो तुम्हाला दरवाजा ठोठावल्यानंतर दरवाजा उघडा मिळतो, पण आत दालनात काय आहे आणि पुढे कुठे जिने आहेत आणि त्या जिन्यावर कसं चढायचं, आत कोण लोक आहेत, हे तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर नाही कळत. तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स हवा लागतो, की तुम्हाला स्वतःची चांगली ओळख असावी लागते, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. तर मग तुम्हाला कळतं की मला जे हासिल करायचंय ते करण्याकरता मी दुसरे कोणते मार्ग शोधू शकतो. दुसरे म्हणजे लेजिटिमेटच, परंतु स्वतःला रिफ्रेश करण्याचे, मोटिवेट करण्याचे कोणते मार्ग मी शिकू शकतो.
एक खूप छान सोशल रिसर्च आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. साधारण 67 मी म्हटलं त्यामुळे 68-70 सालची गोष्ट आहे, 50 वर्ष. तिथे असाच प्रश्न पडला होता की व्यक्ती प्रगती कशी करू शकतो. तर त्याने एक खूप इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट केला. तो थोडक्यात सांगतो की त्याला मार्शमेलो टेस्ट असं म्हणतात. मार्शमेलो म्हणजे खाऊ, आपण चॉकलेटच्या गोळ्या. तर त्या मुलाने सांगितलं, एका मुलाने सांगितलं की या खोलीत बस, तुला हवा असेल ना तर एक मार्शमेलो मिळेल आत्ता, पण मी जरा थोडस काम उरकून येतो, थांबलास तर तुला 2 मिळतील. आणि त्या मुलांची मैत्री वगैरे केली, म्हणजे सगळे ते फॅक्टर्स कंट्रोल केले होते. आणि तो मार्शमेलो समोर ठेवला आणि बेल ठेवली. तुला ते नाही राहिलं तर बेल मार, मी तुला लगेच मिळेल, कोणी काय म्हणणार नाही तुला, असं ठेवून मुलांना ते मार्शमेलो ऑफर केले. आणि बऱ्याच मुलांवरती त्यांनी हा प्रयोग केला. आणि मग त्यातनं काही मुलांनी लगेच घट्ट केलं, काही लोकांनी 10 मिनिटांनी केलं, काही म्हणतात 20 मिनिटांनी केलं. आणि मग 2 मार्शमेलो. मग त्यांनी काय केलं, त्या संशोधकांनी, मानव व्यवहार संशोधक होते, त्यांनी या मुलांचे गट काढले, सिंगल मार्शमेलो आणि डबल मार्शमेलो. त्यांनी 2 मार्शमेलो ज्यांना मिळाले आणि त्यांना पुढे 25 वर्षाचं फॉलो केलं. इमॅजिन, जरा ती मुलं 4-5 वर्षाची होती, 4 ते 6 वयोगटातली होती, 20 वर्ष फॉलो केलं, 26, 27, 28 वर्षाचे झाले होते. एवढे मी तो रिसर्च चालू राहिला, त्यांनी चालू ठेवला, लॉंग टर्म रिसर्च चालू ठेवला. आणि त्यांच्या लक्षात आलं की ज्या मुलांनी 2 मार्शमेलोची वाट बघितली त्यांनी जीवनात खूप प्रगती केली. ते पॉप्युलर होते, त्यांच्याकडे टॉलरन्स होता, ते एन्ड्युअर करू शकत होते, त्यांच्याकडे लिडरशिप होती, आणि त्यांना ते शांत होते. त्यांना काय मिळते या गोष्टीवर. अमेरिकेतले असल्यामुळे त्यांना कोणतेही ड्रग्सचा व्यसन लागलेलं नव्हतं, त्यांचा डायव्होर्स झालेला होता किंवा एखादाच झाला असेल असं आपण म्हणूया. पण यात खूप काही शिकण्यासारखं आहे. त्या मुलांना जेव्हा त्यांनी विचारलं की तू का बरं थांबलास बाळा, तर त्याने त्यांच्या भाषेची उत्तर दिली ती, त्याचा अर्थ काय आपल्याला कळला पाहिजे. त्याचा अर्थ असा आहे की आम्ही वाट पाहण्याचा पेशन्स ठेवला. समोर दिसतंय मार्शमेलो, खावासा वाटतोय. मी खूप छान वर्णन केलंय की मुलांचे हात जवळ जात होते, मागे येत होते, मुलं काहीतरी करत होते, कोणी गाणी म्हटली, कोणी जरा डुलकी काढली, कोणी हातापायच्या हात. मानसशास्त्रामध्ये काही शब्द जे टेम्पटेशन होतं ते सहन केलं, पेशन्स ठेवलं. आणि दुसरी गोष्ट, जर आपल्याला सांगितलं असेल की नंतर तुला 2 मिनिट, you should absolutely stop trading in 2025 because you don't need to analyze any kind of patterns. You don't need to spend hours of your time. गंमत अशी, रिक्षाच्या मागे लिहिलेलं असतं सब नाही तू श्रद्धा आणि सबुरी, पण आपल्याला ते फुकट रिक्षाच्या मागे वाचायला मिळतं. त्यांनी बरेच करोडे $1 खर्च करून काढलेले आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे प्रोग्राम डेव्हलप केले. त्याप्रमाणे पेशन्स कसा शिकवायचा, विश्वास कसा ठेवायचा, या गोष्टी शिकवल्या. दिस कॅन बी ट्रेन्ड. आता तू जे म्हणालास ना की मग काय करायचं, दिस रिक्वायर्स ट्रेनिंग, दिस रिक्वायर्स अवेअरनेस. आणि अवेअरनेस आपण शिकत असतो. म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स हा त्यातला गाभा आहे. कारण मोटिवेशन हे त्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मोटिवेशन कशाच्या जोरावर येतं, स्वतःला ओळखल्यानंतर येतं. मी स्वतःला टेकवून ठेवू शकतो, माझ्यात हे स्किल आहे, माझ्याकडे नॉलेज आहे, मी शिकण्याची माझ्यात क्षमता आहे, मी दुसऱ्यांची संवाद, दुसऱ्याला ओळखू शकतो, दुसऱ्याशी मैत्री करू शकतो. आपल्याकडे दुसऱ्याशी मैत्री करणं, त्याच्याशी बोलणं म्हणजे मस्का पाहिजे करून आपल्याला पाहिजे ते हासिल करून घेणं, इतपतच आपली समज आहे रे. आपले चांगले संवाद, मैत्रीचं नातं, विश्वासाचं नातं, बरोबरीने जाणं, हे नातं हे खरं दुसऱ्याबरोबर आपण जोडत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट काय आहे की हे फक्त कळून पुरत नाही ना, ते वळवावं लागतं ना, म्हणजे त्याची स्किल डेव्हलपमेंट लागते. त्याच्याकरता आपल्याला स्किल्स डेव्हलप करावी लागते. कोणती सोशल स्किल्स. म्हणजे आपल्याला जर काही प्रगती करायची असेल तर ती, मी खूप नॉलेज मिळवले, 100 पुस्तक वाचले, तर ती पुरेशी नाही ठरत ना. त्यांनी तुम्हाला एक टेक्निकल नॉलेज मिळतं, पण अनुभवाचं जे नॉलेज आहे आणि संवादाचं नॉलेज आहे ते खूप महत्वाचं असतं. त्यामुळे जे मोटिवेशन जर आपण शोधायला गेलं तर मोटिवेशन असं
बाजारात मिळत नाही. सेल लागला 50% डिस्काउंटवर मोटिवेशन घेऊन येईल, ऐसा कुछ नहीं होता है. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या पुढे आपण कोणत्या प्रकारची स्किल डेव्हलपमेंट करता आयकॉन ठेवलेले आहेत. कोणत्या व्यक्तीकडे पाहून आपण स्वतःला शेप करत असतो. प्रत्येक जण करत असतो. मी केलंय, तू केलंय, सगळेजण करत असतात. पण प्रत्येकाला कोणीतरी या माणसासारखं व्हावं अशी माझी इच्छा असते. रोल मॉडेल असतातच आणि असलेच पाहिजेत आणि असले पाहिजेत असं आपल्याला समाज पण सतत सांगत असतो. तर हे रोल मॉडेल तुम्ही कसे निवडलेले हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला कोणते रोल मॉडेल तुमच्या समोर आहेत आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं, खूप लोक म्हणतात माझे अमुक रोल मॉडेल आहेत, अमुक माझे रोल मॉडेल आहेत. अरे रोल मॉडेल म्हणजे काय बघण्याची गोष्ट आहे. त्यांना हे कसं जमलं, त्यांनी हे कशाच्या जोरावर केलं, त्यांच्याकडे कोणती कौशल्य होती, त्यांनी त्यांची क्षमता काय होती, त्यांचा स्वतःवरचा विश्वास किती होता, हे खूप महत्वाचं आहे. लोक अनेकदा म्हणतात सावरकर आणि शिवाजी महाराजांचा आपण सगळं आयकॉनिक आहेत, रोल मॉडेल आहेत. थांबून विचार करूया ना की शिवाजी सारखा एक लक्षांश जरी माझ्याकडे एखादा गुण मिळाला तरी मी पुढच्या पुढे जाऊ शकेल. सावरकरांची इतकी जिद्द, त्यांच्या इतका आत्मविश्वास, त्यांची इतकं काव्यात्मकता असती तर आपण पुढच्या पुढे गेलो असतो. त्यामुळे आपण नुसते ढोल वाजवून त्याच्या पुढे नाचत असतो. इट डझंट वर्क. आपले रोल मॉडेल्स, आयकॉन्स त्यांच्याकडनं स्किल शिकायचे. ते नुसते टोपे आणि हे घालून नाही गेले. ते फार मिसलिडिंग झालं आपल्या समाजात. त्यामुळे मोटिवेशन हरवलेले लोक येतात. तिसरा एक आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो असं की सध्याच्या काळामध्ये मला सांगतो परमनंट नोकरी नावाची गोष्ट शिल्लक आहे का? आपल्या आधीच्या पिढी म्हणजे तुझ्याही आधीच्या पिढीमध्ये, माझ्या आधीच्या पिढीमध्ये तर होतच आणि माझ्याही पिढीमध्ये काही, मी स्वतः त्या पिढीत नाही. त्यामुळे आम्हाला बँकेत, म्युन्सिपालिटीमध्ये, बीपीटी मध्ये, माझं काम मध्ये, LIC मध्ये, बँक मध्ये नोकरी मिळाली नाही. एकदा चिकटलो, तुला म्हणतात ते मला पोस्टाच्या स्टॅम्प सारखा चिकटलो की तो उभा असतो, तो आडवा जायला पडतो. ही परिस्थिती बदललेली आहे. ही परिस्थिती अजिबात शिल्लक नाही. त्यामुळे आता कॉन्ट्रॅक्ट जॉब्स आहेत आणि 3 वर्षात IT मधली मुलं नोकऱ्या सोडत असतात. लोकांना पण नको असतात, एम्प्लॉयर्सना पण नको असतात. 70 तास आपण काम करावं अशापेक्षा किंवा बेंचवर बसवतात, काहीच करायचं नाही, नुसतं बसून राहायचं, असं ते अशी जी परिस्थिती आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण काय शिकतो आणि आलेल्या संकटामध्ये संधी कशी शोधू शकतो, अशी आपली आता मनोभूमिका व्हायला हवी. तुम्हाला ते आवडो का न आवडो, मला आवडत नाही हे शिकायला, मला आवडत नाही ते करायला, आवडी निवडीवर आपण निर्भर नाही राहू शकत. मला परिस्थिती आहे त्याप्रमाणे मला शिकायला पाहिजे, नवीन केलं पाहिजे. आपले पूर्वीचे पंतप्रधान नरसिंहराव यांनी वयाच्या 70-72 वर्षी कॉम्प्युटर शिकायला सुरुवात केली. काय व्यक्ती होती. आणि राजीव गांधीने सांगितलं म्हणजे काय, किती क्षमता आहे, किती फ्लेक्सिबिलिटी आहे, किती लर्निंग स्किल्स आहेत त्या माणसाकडे त्या वयामध्ये. रवींद्रनाथ टागोरांनी वयाच्या 80 वर्षी पेंटिंग करायला सुरुवात केली. क्या कैसे लोक ते. ही माणसं आहेत आपल्या समोरची की जी सतत स्वतःला शोधत असतात, नवीन नवीन गोष्टी करत असतात, नवीन गोष्टी आजमावत असतात आणि त्याच्यामध्ये पुढे जात असतात. आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे तो असा की आपल्याला असं वाटतं की अरे लहान मुलांना सांगतात अरे क्रिकेटला तू नाव घातलंय ना, तू सचिन तेंडुलकर झालं पाहिजेस. सचिन तेंडुलकरच्या आईने सांगितलं नव्हतं की तू सचिन तेंडुलकर हो, तो झाला. तो कोण आहेस तो हो ना. म्हणजे तुम्ही आयकॉन म्हणून अशा व्यक्ती ठेवलेल्या असतात की त्याच्यासारखं मला व्हायचंय. ते रेअर असतात ना. आपल्याला चांगलं क्रिकेट खेळायचंय ना, मला चांगल्या गोष्टी करायच्या ज्या गोष्टीमध्ये मी माझं सगळं बुद्धिमत्ता वापरू शकेन, कौशल्य वापरू शकेन, माझी स्किल्स वापरू शकेन, अशा गोष्टी मला करायच्या. नंतर मला कोणीतरी काहीतरी म्हणेल, पण मला असं व्हायचंय तसं व्हायचं. रोल मॉडेलचा तसा अर्थ नाही असं व्हायचंय तसं व्हायचंय, आणि ते एक्सेप्शन असतात. पण त्यांनी जो क्रिकेट शिकत असताना सचिन तेंडुलकर झाला कारण त्याच्याकडे तीच क्रिकेटची
बॅट होती, तेच बॉल होते, त्याच अडचणी होत्या. तो पण बिचारा कसा बसा जात असे शारदाश्रममध्ये. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणता मार्ग अनुसरला हे महत्वाचं आहे, आणि तुम्ही कुठे पोहोचता हे तुम्ही किती जलद वेगाने जाता त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे एक आपल्याकडे काय झालंय की शिक्षण आणि जीवन याची फारकत झाली. आपल्याला वाटतं शिक्षण शाळेत जाऊन शिकायला मिळतं, मग परीक्षा द्यायची, मार्क मिळाले की मग नोकरी मिळते. शिक्षण इतपत मर्यादित नाही. वी आर लर्निंग टू लिव्ह इन दिस लाईफ. आपण जीना इसी का नाम है की ज्याच्यावर आपण काहीतरी शिकत असतो. जगणं शिकवत नव्हतं आपण जगायला शिकत नाही आहोत, आनंदाने जगायला शिकत नाही आहोत, कौशल्य शिकवत नाही आहोत, एकटेपणाने कसं राहायचं हे शिकवत नाही आहोत, लोकांच्या बरोबर कसं राहायचं हे शिकवत नाही आहोत. त्यामुळे ही जी लाईफ स्किल्स आहेत ना ती आपल्याला खरं म्हणजे शाळेच्या बाहेर शिकायला आणि बऱ्याच वेळा स्वतःहून शिकायला आणि स्वतःहून शिकायला कोणी चल बस इकडे मी तुला मैत्री कशी करायची शिकवतो, असे क्लासेस असत नाहीत. आणि ते मोटिवेशन स्पीकर्स मध्ये असं सांगतात की तुम्ही मेक बेस्ट फ्रेंड्स. अरे हो, मी पण कसं आहे, मी 100 लोकांशी बोललो तर 10 माणसं माझ्याशी बोलतात ना, पण मी लक्षात ठेवतो 90 माणसं माझ्याशी नाही बोलली, म्हणून मी सोडून देतो. मी 10 लोकांशी बोलतो, त्यामुळे एकही माझ्या पदरात पडत नाही. असं कसं चालेल? त्यामुळे आपल्या मनामध्ये एक अशा काही गोष्टी आपण ठरवून ठेवल्या आहेत. वेश असावा बावळा अंगी नाना कळा. अरे वेश बावळा असून नाही चालत, तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला ते प्रेझेंट केलं पाहिजे. तुम्हाला तुमची जी क्षमता आहे त्या क्षमतेची फ्रेम आहे ना ती पण महत्वाची आहे. अगदी साधी गोष्ट आहे, आपण रोजचं जीवन स्त्रीच्या भांड्यात जेवतो, पण काही विशेष असलं तर चांदीच्या वाटीत आपल्याला श्रीखंड देतात. ते अल्युमिनियमच्या वाटीत दिलं तर काही श्रीखंडाची चव बदलणार नाही, पण श्रीखंडाची शान वाढेल ना. ती फ्रेम महत्वाची आहे, तर ती फ्रेम पण आपल्याला कळलं पाहिजे, त्या फ्रेमचा पण आपण उपयोग केला पाहिजे. आता इथे चित्र लावलेत, ही चित्राची फ्रेम महत्वाची आहे, ती कशा प्रकारे ती चित्र तिकडे प्रेझेंट केलेलं आहे हे पण महत्वाचं आहे. एक आणखी उदाहरण देतो की 2 माणसांनी आईस्क्रीमचे दूध काढले. एकाने सांगितले याच्यामध्ये फक्त 20% फॅट, आणि एकाने सांगितलं या आईस्क्रीममध्ये 80% फॅट नाही. 80% वाल्याकडे लोक त्यांनी सत्याने लपवलं, सत्यच सांगितलं त्यांनी, पण त्यांनी कसं फ्रेम केलं हे महत्वाचं. हे फ्रेम करता येणं पण आपल्याला, मला वाटतं मराठी माणसाला फ्रेम करणं जमत नाही. आपण काही स्वतःशी चांगलं आणि आपल्यावरती संस्कार, स्वतःशी काही बोलायचं नाही, स्वतःच कौतुक करेल, लोकांनी कौतुक केलं पाहिजे, पण लोकांना सांगितलं पाहिजे ना की माझ्याकडे कौतुक करण्यासारखं काही आहे बघा, तरच लोकांना समजेल तुमची व्हॅल्यू आणि तुम्ही काय करू शकता ते. तेव्हा आव्हानं स्वीकारली पाहिजेत, नवीन गोष्टी आपण काय आहे त्याच्यात बघूया अशी क्युरिओसिटी आहे वाटली पाहिजे. तर ते आपल्याला असं तुला काय करायचंय त्याचं त्याला करू दे, तुला जमणार नाही चल तुझ्यासाठी नाही, तुला जमणार नाही अशी सुरुवातच होती, तुला जमणार नाही ते, त्याला खूप वेगळ्या गोष्टी लागतात, तुला अजून काही करता येत नाही. तर हे सगळा हा जो माहोल आहे ना, ज्या माहोल मधून आपण लहानाचे मोठे होतो, पालकांना दोष देत नाही, पण पालक पण त्याच मिशीन वाढलेले आहेत, त्यामुळे पण वातावरण तर बदललं पाहिजे, हे तर सत्य आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्या मोटिवेशन म्हणजे स्वतःचा शोध आणि स्वतःच्या गुणांना ओळखून पारखून त्यांना चकचकीत करून प्रेझेंट करणं सुंदरपैकी आणि दाखवणं, मिरवणं, येस आय एम केपेबल. तर मग का आपण मागे पडू? नाही पडणार. 4 लोकांना आपण पटकन उठून दिसतो आणि 3 लोक काय करतात ते दुसऱ्या ग्रुपमध्ये जातात, तिकडनं ते 4 लोकात उठून दिसतात ना परत. त्यामुळे हा प्रयत्न आहे ना, हा प्रयत्न हुशार व्यक्तीने सतत केला पाहिजे. आता हे मोटिवेशन म्हणजे स्वतःचा शोध आहे. आपण कसे आहोत, काय आहोत, आपल्याकडे कोणती स्किल्स आहेत, आपल्याकडे कोणत्या कमतरता आहेत, त्या झाकायच्या नाही. त्या कमतरतावरती आपण काम करायचंय. मला एक गोष्ट जमत नसेल तर मला का बरं जमत नाही, माझ्या नशिबातच नाही, मला कोणी शिकवलीच नाही, आमची शाळाच तशी होती, किंवा मला मित्र चांगले भेटलेच नाहीत, आई वडिलांनी एनकरेज केलं नाही. पोरे ना किती सबबी सांगणार आपण, मी प्रयत्न करू दे मी, आणि प्रयत्न करत असताना मी अधिकाधिक चांगलं करत जाणार आहे. मला साठी मी प्रयत्न केला की परफेक्ट आलं पाहिजे असं नाही होत. आता मी स्केचिंग शिकतोय, मला ते युट्यूबवर शिकतोय, त्यांनी सांगितलं स्केचिंग तर रोज केलं पाहिजे. मला खूप गंमत वाटली की रोज केलं पाहिजे. तर घेऊन बसतो मी, बंगाली भाषा शिकतोय, सतत मी काहीतरी शोधत असतो.
मला हे करून काय होणार आहे, मला काही होणार नाहीये, पण माझा मेंदू तर तरी विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण पॉडकास्ट वरती बोलायला शिकलो, झूम वरती बोलायला शिकलो. आधी कुठे येत होतं? वर्क फ्रॉम होम कुठे आपल्याला माहिती होतं? घरी बसणाऱ्या माणसाला आपण आळशी म्हणत होतो, तर घरी बसून माणसं काम करतायत, अंगावर आलं आणि शिंगावर घेतलंय आपण ते, आणि त्यातनं खूप शिकलेलं आहोत. सो परिस्थिती आपल्याला धक्का मारून शिकवत असते. कधी कधी आपण परिस्थिती काय बदलणार आहे ह्याच्या आधी आपल्याला अंदाज लागतो आणि त्याप्रमाणे आपण पुढे पाऊल टाकत असतो. निसर्गाकडे बघा, आपल्याला नेहमी पानगळ असते ना, ते नेहमी हिवाळ्याच्या आधी येते, कारण त्याला कळतं की भोसरे वार येतात, त्यामुळे ते आधी शेड द लिव्स फर्स्ट आणि मग तयार होतात. त्यामुळे हे निसर्गामध्ये सतत बदल होतात. असं निसर्ग काही तक्रार करत नाही, आपण निसर्गाचीच बालकं आहोत ना, आपण निसर्गापेक्षा पार्ट ऑफ नेचर, वी आर नेचर. त्यामुळे आपण निसर्गाकडे पाहून खूप काही शिकत राहण्यासारखं आहे, सतत शिकत राहिलं पाहिजे, सतत सतत सतत. माझा पुढचा प्रश्न आहे की जेव्हा स्पेशली प्रोफेशनल लाईफ मध्ये आपण कॉर्पोरेट लाईफ बद्दल बऱ्याच वेळेला असं होतं की लोक दोष देतात की हे खूप ऑफिस पॉलिटिक्स आहे, हे त्याच्यामुळे होत नाही. आणि बऱ्याच वेळेला एक लोकांची तक्रार असते की तो बॉसच्या जवळ आहे, त्याच्यामुळे त्याला प्रमोशन वगैरे मिळालं. बरोबर. पहिला प्रश्न असा आहे की ह्या जेव्हा अशा सिच्युएशन येतात, आता काहींचं खरं असं बॉसच्या जवळ असणार नसणं ह्याच्यातनं कसं बाहेर पडायचं, एक. दुसरं, ऑफिस पॉलिटिक्स मध्ये तुम्ही ते त्याला कसं फेस करायचं. व्हेरी गुड. ऑफिस पॉलिटिक्स ना, आपल्याकडे पॉलिटिक्स हे राजकारण हा वर्चस्वाचा खेळ असतो, वरचढपणाचा खेळ असतो. राजकारण म्हटलं की तिथे सत्ता संपादन हा मुख्य त्याचा हेतू असतो, म्हणजे राजकीय अर्थाने. समाजकारणामध्ये इतकी चढाओढ आणि इतकं वर्चस्व गाजण्याची गरज नाहीये. खरं म्हणजे ऑफिस पॉलिटिक्स मध्ये तुम्ही मागे पडत असाल तर कदाचित काही लोकांची हेजिमनी असते, काही लोकांचं वर्चस्व असतं, ते आपले चौकडी जमा करून ठेवतात आणि दुसऱ्याला त्याच्यात येऊ देत नाही. हा, असा ग्रुपिझम असतो. हे काही नाकारू शकत नाही आपण, हे पहिल्यापासून चालत आलेले आहे, ते नव्याने काहीच नाहीये. तर आपण त्याला पूर्ण उरलं पाहिजे. आपल्याला हे कळलं पाहिजे की मी जर माझं काम उठून द्यायला पाहिजे असेल तर मी माझं काहीतरी वैशिष्ट्य ठेवलं पाहिजे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला हे कळल्यानंतर आपण इतके अपसेट होतो. कसं होतं माहितीये, ऑफिस पॉलिटिक्स मध्ये तुला जर काम दिलं नाही ना तर मी बसून राहतो आणि बॉस काय म्हणतो, हा काय नुसताच बसून असतो, काय काम करतो. तर आपण काही काम करत राहतो, काम करत असतो हे दिसलं तरी पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जी गोष्ट पटकन कोणाच्या लक्षात येत नाही त्याच्यावर जर तुम्ही गपचूप काम केलेलं असेल तर, कोणाच्या नकळत तुम्ही जर नकळत म्हणजे ऑफिसमध्ये अवेलेबल डेटावरनं जर तुम्ही काही केलं असेल आणि ते जर मांडलं असेल तर तुम्ही नक्कीच नवीन दिशा देऊ शकता. कसं आहे माहितीये, ही जी जुनी सिस्टीम होती ना ऑफिसची, हायरार्किकल होती, म्हणजे कोणतरी टॉपला असतो आणि खाली पसरत गेलेला पिरामिड असतो, हा पिरामिड म्हणजे त्रिकोणासारखा असतो. आता जे नव्या ऑर्गनायझेशन्स आहेत ना, IT मधल्या म्हणून किंवा आणखी कुठच्या म्हणून, या फ्लॅट आहेत, इतक्या त्रिकोणात्मक नाहीये, फ्लॅट आहेत. त्याच्यामुळे बॉसच्या पण लक्षात येतं की जर आपण ऑफिस पॉलिटिक्स केलं तर वी आर मिसिंग आउट समथिंग. त्यामुळे अशा प्रकारे जर मी ऑफिस पॉलिटिक्स खेळत बसलो तर मी पॉलिटिक्स खेळू शकेन पण माझं काम नाही होणार, तोही बाजूला. त्यामुळे ऑफिस पॉलिटिक्सचं हे गणित आपल्याला वाटतं तितकं हिंदी सिनेमात, नाटकात, टीव्ही सिरियल मध्ये दाखवतात इतकं नाही राहिलेलं. अधिक सोबर आणि अधिक वर्क ओरिएंटेड झालंय ना, की मला डिलिव्हरेबल पाहिजे, काम करून पाहिजे आणि ते काम तू करतोस चांगलं आहे, तू जास्त सुट्या घेतोस का, पण काम डिलिव्हर कर. म्हणजे काय होतं की फोकस इज ऑन क्वालिटी ऑफ वर्क, फोकस इज ऑन कॉम्पिटन्स, फोकस इज ऑन एफिशियन्सी, कार्यक्षमता. तुम्ही किती सहजपणे करताय, किती पटकन नवीन शिकताय, तुम्ही किती पर्टिक्युलर आहात, किती तुम्ही व्यवस्थित करताय, डिलिव्हरी कशी ऑन टाइम करताय, या क्वालिटीज खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे आपल्याला जॉब हॉपिंग पण खूप दिसतं. म्हणजे आता प्रश्न असा आहे मोठ्या ऑर्गनायझेशन्स मध्ये, चांगली माणसं टिकवायची कशी आणि वाईट माणसं जी चिकटून राहतात त्यांचं काय करायचं. त्यामुळे हा प्रश्न, या प्रश्नाने खूप
वेगळं स्वरूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टिकवायचं असेल तर आपण हे करू शकतो. तिसरा महत्वाचा मुद्दा जो आज मी अधिक नव्यानं सांगायला पाहिजे तो असा की ऑफिस आणि नोकरी हे एकमेव क्षेत्र राहिलेलं नाही ना, किंवा मोठा बिझनेस हे एकमेव क्षेत्र राहिलेलं नाही. सगळे जे स्टार्टअप आहेत ते कसे आहेत, ते काहीतरी नवीन आयडिया घेऊन करतायत. त्यामुळे आपण या ठिकाणीच काम करत राहणार 25-30 वर्ष असं कोणी गृहीतच धरू नये. आणि आता काळात शक्यच नाहीये ते, शक्यच नाहीये ते. तुमची जागा AI कधी घेईल तुम्हाला कळत नाहीये. त्यामुळे तुमच्याकडे काहीतरी इंडिस्पेन्सिबल असलं पाहिजे ना, की AIच्या पलीकडे जाऊन करणारा हा माणूस आहे. डिलिव्हर करणारा त्याच्याशिवाय तुम्ही कसे टिकाऊ करणार. आपला आता कॉम्पिटिटर AI आहे. आपला कॉम्पिटिटर आपल्या शेजारचा बॉस नाहीये, तो आपल्याला काम देतोय की नाहीये. बॉस AI कडनं काम करून घेईल. तुम्ही कोणाच्या पॉलिटिक्सची नाव कराल. AI ची हेजिमनी झाली तर आपण काय करणार. म्हणजे आपल्याला AI अखेर काय आहे, AI आपला गुलाम आहे. तो माझा नोकर आहे, तो माझा राजा नाहीये. मला त्याच्याकडनं काम. त्यामुळे आपल्याला AIच्या, मी पण AIचा खूप वापर करतो. या वापरल्यानंतर मला कळतं की अरे मला जर माझ्या लोकांकरता जर एसी लिहायचं असेल, मला लेख लिहायचा असेल, तर मला त्याच्यात मराठी भारतीय संस्कृतीमधले खाचाखुचा बारीक सारीक गोष्टी, त्यांची नावं ही म्हणजे लक्षात आली पाहिजे. मी फेस्टिवल लिहिल्यानंतर दिवाळीच्या फेस्टिवलचं काय वैशिष्ट्य असतं हे नाताळवरनं नाही कळणार ना. म्हणजे मी जर फेस्टिवलवरती काही लिहिलं तर मला ते रिलेव्हंट करायला लागतं या आपल्या लोकांची. तर ते करण्याची क्षमता AI मध्ये नाही असं नाहीये, पण त्यातल्या ज्या न्यूअन्सेस असतात ना, बारकावे असतात जे आपल्या अनुभवातून आलेले असतात, ते सगळे फीड केलेले नाही येत ना यायला, अजून नाही केलेले. त्यामुळे आणि कितीही केले ना तरी मैत्रीतली जी गंमत आहे ना, चल चाय पी के यार बियर हो जाए, हे AI कसं करणार. नाही करणार. तू सांगेल की इथे अवेलेबल आहे, तिथे अवेलेबल आहे, तुम्हाला जावं लागेल. तर आपल्याला टिकायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवणं, आत्मविश्वास सतत विकसित करत ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि आत्मविश्वास म्हणजे तरी काय रे, लोक म्हणतात ह्याच्याकडे ना हा मुलगा चांगला आहे, हुशारच्याकडे आयडिया चांगले आहेत पण आत्मविश्वास नाही. मी सांगतो आत्मविश्वास हे एक मोठं झाड आहे. इच्छा हे बी आहे. ते बी रोवल्यानंतर त्याला पाणी घालावं लागतं, त्याची मशागत करावी लागते, तर ते झाड मोठं होतं. एवढ्या प्रचंड वडाचं झाड एका अत्यंत न दिसणाऱ्या बीमनं निर्माण होतं की नाही, आपोआप निर्माण होतं. मग ते काय असं म्हणणार का, तर बरं मला मी ते किती छोटा झाड किती मोठं. त्यामुळे आपल्या पोटेन्शियल या वडाच्या झाडाच्या बी इतकं असतं. आपण त्याची मशागत केली पाहिजे. आपण संपूर्ण आयुष्यामध्ये जगताना मला जे असं वाटतं की 3 प्रकारचे लोक असतात. एक स्वतःला अंडर एस्टिमेट करणार, एक मीडियम आपण समजू जे कॉन्फिडंट असतात, आणि तिसरे असतात ओव्हर कॉन्फिडंट, ढोबळ मारणे आपण. बरोबर. तर हे आपण कसं ओळखायचं की मी स्वतःला अंडर एस्टिमेट करतोय, मी स्वतःला ओव्हर एस्टिमेट करतोय, की मी कॉन्फिडंट आहे, हे स्वतः कसं ओळखावं. अगदी छान. प्रयत्न करून बघितल्याशिवाय करणार नाही. आणि कसं आहे की बघ, एक साधं उदाहरण देतो. 3 मुलं आहेत, अभ्यास करतायत. एक मुलगा, त्याला विचारले तू का अभ्यास करतोस, म्हणतो ना मला नापास होण्याची भीती वाटते अभ्यास करतो. एक मुलगा आहे तो म्हणतो की मी अभ्यास करतो, मी मला चांगले मार्क मिळाले पाहिजे. तिसरा मुलगा म्हणतो की मी अभ्यास करतो पण मला चांगले मार्क मिळणारच आहे. अच्छा. तिघांना सारखेच मार्क मिळतात. पण ज्याला नापास होण्याची भीती असते ना, तो आत्मविश्वास कमवत नाही. तो काय म्हणतो माहितीये, पहिला एवढा अभ्यास केला, एवढे मार्क मिळाले, नशिबाने साथ दिली. दुसरा येतो म्हणतो की मी अभ्यास केला, इतका अभ्यास केला, मी अजून थोडा अभ्यास केला अजून चांगलं करू शकेल. तिसरा असतो तो आपले मार्क असतात ना, त्या प्रगती पुस्तकावरचे मार्क वाढवून घेतो. तू आधी नंतर किंवा आधीचा 1 शून्य टाकतो आणि म्हणतो मला 100 पैकी 100च मिळाले. तर तो कधी 100 पैकी 100 मिळू शकणार नाही, कारण तो खोट्या जगात जगत असतो आणि गर्वाचं घर खाली आहे आपल्याला ठाऊकच असतं. त्यामुळे जर ओव्हर एस्टिमेट केलं तर माणसं चतुर असतात. तू स्वतःला फसवू शकतोस, लोक नाही फसवणार, आणि स्वतःला स्वतः किती वेळ फसवणार.
त्यामुळे लोक ओळखतात की हा फिशार काय मारणारा माणूस आहे. उथळ पाण्याला खगाड फार असं लोक म्हणत असतात. जो अंडर एस्टिमेट करतो ना त्याचा अप्रोचच अँक्शियस असतो. सर बोलू का मी तुमच्याशी असं बोलणारा माणूस असेल, नाही आता वेळ नाही, असंच उत्तर करा. सर मला एक महत्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला वेळ असेल तेव्हा मी सांगतो किंवा आताच तुम्हाला 2 मिनिटं लागतील फक्त. हा बोल. या बॉसला काही कळत नाही, अरे मला सगळं माहिती आहे, त्यालाच काही कळत नसतं. त्यामुळे ही ना प्रयत्न करायचे, स्वतःला असेस करायचं आपण काय अचीव्ह केलंय आणि त्याच्यात आपण कशी विकसित करू शकतो याचा एक खूप छान रिसर्च आहे याच्यावर. खूप इंटरेस्टिंग रिसर्च आहे, भारतातलं झालेलं रिसर्च आहे. त्याला असं म्हणतात ॲट्रिब्युशन ऑफ सक्सेस अँड फेल्युअर, असूफा म्हणतात त्याला. असूफा म्हणजे काय, जर काही माणसं जर सक्सेसफुल झाली तर ते कशाला क्रेडिट देतात, अयशस्वी झाली तर कशामुळे झाली असं म्हणतात. ते यशस्वी झालेली माणसं असतात ना त्यांना 3 ऑप्शन आहेत. मी फार बुद्धिमान आहे, मला नशिबाने साथ दिली, आणि तिसरं मी हार्डवर्क केलं. तर जो माणूस म्हणतो ना मी फार हुशार आहे त्यामुळे मला यश मिळालं, त्याचं पुढच्या वेळेचं हार्डवर्क कमी पडतं. कारण त्याला वाटतं मी हुशारच आहे. जो म्हणतो मी हार्डवर्क केलं ना म्हणून मला चांगलं मिळालं, तो सक्सेसफुल होतो. जो फेल्युअरला म्हणतो नशीबच तसं, तो अनप्रेडिक्टेबल राहतो. मी हार्डवर्क केलं नाही कारण नशिबातच नाही, बुद्धिमत्ता तर मला नाहीच आहे. त्यामुळे तो सक्सेस तो फेल्युअर हे असंच काहीतरी करून त्याचा अनालिसिस करूच शकत नाही. त्यामुळे आपण याच्यावरती खूप चांगला रिसर्च केलेला आहे, अहमदाबादने वगैरे केलेला आहे. सो तो खूप चांगला रिसर्च आहे आणि त्यातनं भारतीय मुलांनी काय शिकलं पाहिजे खूप चांगलं शिकवलेलं आहे. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ना स्वतःला ओळखण्याची, ती आजमावण्याची असते. थोडंसं चुकतो, थोडंसं नाही येत. आपण कॉन्फिडेंट किती पाहिजे आपण, की आपण ओव्हर कॉन्फिडन्स असलेला चांगला नाही, अंडर कॉन्फिडन्स असलेला पण चांगला नाही. पण मला कॉन्फिडन्स आहे बट आय एम ट्राईंग. आपण नोकरीला जातो तेव्हा आपण धाडधाड उत्तर दिली तर पाठ करून मान खाली करून बोललं तर याला काही येतच नाही. आणि ज्याला कॉन्फिडन्स असतो की आय वुड लाईक टू आन्सर दिस क्वेश्चन, बट आय वुड लाईक टू रिफ्रेज द क्वेश्चन, लेट मी अंडरस्टँड इट इन अ डिफरंट वे. अरे पते की बात की. तर असं बोलून आपण दुसऱ्या माणसाला काहीतरी अधिक विचारायला लावतो आणि आपल्याला इंटरव्ह्यू कसा द्यायचा आहे, काय सांगायचं ते आपण लीड करू शकतो ना. आपल्याला आपली शक्तीस्थान आपण दाखवू शकतो. कारण मला माहिती आहे या दृष्टीने जेव्हा आपण आपली मनाची तयारी करत असतो तेव्हा मला असं वाटतं की कॉर्पोरेट लाईफ मधलं पॉलिटिक्स वगैरे हे आहे, सत्य आहे, पण नाकारत नाहीये. पण आपण त्याच्या पुढे जाऊ शकतो, पुढे गेलेलो आहोत आपण, खरं खूप प्रमाणात गेलेलो आहोत. आणि आता तर काय मला वाटतं की इतकी परिस्थिती बदलणार आहे ना तुषार, टॅरिफ अमुक अमुक गोष्टी इतकी उलथापालथ होणार आहे की आपण केवळ आपल्या स्किल वरती, आपल्या हार्डवर्क वरतीच आपण पुढे जाऊ शकतो. प्रोटेक्शनिझम इज ओव्हर. प्रोटेक्शनिझम इज ओव्हर. आता आपण या सगळ्या धकाधकीच्या जीवनात एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे ब्रेक. सगळेच घेतात असं नाही, सगळेच इम्पॉर्टन्स ऑफ ब्रेक किती महत्वाचं आहे. मला वाटतं की ब्रेक 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे तुम्हाला दिवसाकाठी लागणारा ब्रेक, तुम्हाला दिवसातनं लागणारा ब्रेक, आणि तुम्हाला एक जनरल लागणारा ब्रेक, मोठा ब्रेक. जो बेसिकली मोठा ब्रेक इज नॉट फॉर इंट्रॉस्पेक्शन. मोठा ब्रेक इज बेसिकली टू बिल्ड युअर रिलेशनशिप्स, फॅमिली बरोबरची, सगळ्यांबरोबरची, निसर्गाशी. हा ब्रेक त्याच्यासाठी असतो. छोटे ब्रेक असतात ना ते दिवसा पाण्याला 3-4 वेळा कधीतरी घ्यावे लागतात की जरा मला ओव्हरवेल्म झालंय, लेट मी हॅव 5 मिनिट्स ब्रेक. आपण जाऊन काही पोरं सिगरेट ओढतात, काही लोक जस्ट कॉफी घेतात, काही आणखी काही करत असतात. पण खरं म्हणजे आपल्याला काय हवं असतं ते आपलं ब्रेन टायर्ड असतो आणि तो मागत असतो, बाबा मला अजून थोडा ऑक्सिजन दे. म्हणजे ऍक्सिलरेटरवर पाय देण्याच्या ऐवजी ब्रेक वरती पाय देतो आणि म्हणतो गाडी का जात नाही. तर आपण वी कॅन टेक ए 5 मिनिट ब्रीदिंग ब्रेक. असं जस्ट बी काम, जस्ट 4 पावलं चाला, श्वासावर लक्ष केंद्रित करा, श्वास घ्या आणि सोडा,
माइंड विल बी क्लिअर. असे छोटे छोटे ब्रेक आपण घेऊ शकतो, फोकस करू शकतो. आपण एक असेसमेंट स्वतःची, आम्ही त्याला बॉडी स्कॅन म्हणतो. म्हणजे आपण आता बसता बसता जरा मागे पुढे होतोय, तर ते कसं आहे की आपल्याला बोलता बोलता वेळ लक्षात येते की मान टाईट होतीये माझी, किंवा माझे पोस्चर बरोबर नाहीये. आपण खूप लोकांना शिकवतात ते फिजिओथेरपिस्ट, अरे तुम्ही कॉम्प्युटरवरती काम करता असं का करता, तुम्ही असं बसा ना म्हणजे तुम्हाला चांगलं काम करता येईल. तर तरी पण नाही मॅडम ना, मी असंच होतोच ना, मग थांब आणि हो मागे. तू जर दिवसांना 4 वेळा प्रयत्न केलास तर हळूहळू तू ताट बसायला शिकशील. म्हणतो की योगा करत असताना 5 मिनिटं ताट बसून का उपयोग? सुरुवात आहे ना ती. तू सुरुवात अल्फाबेट्सनी सुरुवात केली ना, गमंबर काढायला शिकलास ना, मग त्याला मोठी पुस्तकं वाचता आली. सो आपलं स्कॅन करू शकतो आपण की मला कुठे वाटतंय, काय वाटतंय. यू कॅन रिलॅक्स युअर बॉडी. आपलं शरीर आपण ढिलं करू शकतो, शांत होऊ शकतो. आणि थोडस आपल्याला आवडतं असं आपण संगीत ऐकू शकतो की जे आपल्याला सूद करू शकेल. मेटॅलिक नको किंवा असं काही नको, किंवा मोबाईल पण. मोबाईलने उलट तुम्ही जास्त थकता. मोबाईल खूप खेळणारी मुलं एका जागी बसून खेळत असतात आणि थकतात. ब्रेन खूप काम करत असतो. यू रिक्वायर अ ब्रेक, युअर ब्रेन रिक्वायर्स अ ब्रेक. त्यामुळे हा ब्रेक असा आपण दिवसाकाठी घेतला तर खूप चांगलं असतं. घरातल्या मंडळींच्या बरोबर आपला जो संवाद असतो तो खूप छान असतो. तुम्ही अगदी निसर्गामध्ये 5-10 पावलं 25 पावलं जरी चाललात, एखाद्या झाडाकडे बघितलं, तुमचा काही छंद असला तरी सुद्धा तो चांगला असतो. मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही कुंड्या लावता, झाडं लावता, तिच्याकडे प्रेमाने पाहता, बाहेर एखादं झाड असतं त्याच्याकडे बघता. तुम्ही निसर्गाशी जितकं कनेक्ट कराल ना तितकं तुम्हाला ते सहजपणा येत जातो. अमेरिकन न्यूयॉर्क मध्ये सेंट्रल पार्क नावाची मोठी जागा आहे, खूप प्रसिद्ध आहे. आणि तिने अक्षरशः न्यूयॉर्कच्या एका कॉन्क्रीटच्या जंगलात खरं जंगल निर्माण केलेलं आहे. तर ते पुष्कळ म्हणजे थेरपिस्ट आहेत, कार्डिओलॉजिस्ट आहेत, त्या खूप लोकांनी सांगितलंय की बेस्ट वे टू बस्ट स्ट्रेस इज वॉक इन सेंट्रल पार्क. म्हणजे अशा ठिकाणी तुम्ही जा की जिथे तुम्हाला सहज निसर्ग दिसू शकेल, तुम्हाला पक्ष्यांचा आवाज ऐकू शकतील, फुलपाखरं दिसतील, फुलं दिसतील, छान वाटेल. आणि त्यातनं तुम्हाला ब्रेक मिळत असतो. ब्रेक म्हणजे स्वतःपासून ब्रेक, बाहेर बघणं आणि स्वतःच्या ब्रेनला ऑक्सिजन देणं. त्यामुळे हे छोटे ब्रेक महत्वाचे आहेत. वर्षात आम्ही एकदा ट्रिपला जातो आणि वर्षभर 360 दिवस काम करतो आणि 5 दिवसाचा ब्रेक नाही बाळा, बोगस आहे ते. फक्त त्या ट्रिप ऑर्गनाईज करणाऱ्या माणसाला त्याच्यात पैसे मिळतात, तुम्हाला आपल्याला काही मिळत नाही. आणि सेंट्रल पार्क दूर आहे, छोटी गार्डन असते आपल्याकडे अजून तरी आहेत काही ठिकाणी. आता आपला आपण शेवटच्या आणि खूप महत्वाचा प्रश्न, प्रत्येकाला भेट जातो आणि प्रत्येक जण त्यातला आपला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो, पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल. ह्याचा मेळ कसा साधायचा? कारण की बरेच लोक काय करतात, काम करायला जातात, कामामध्ये जातात आणि पर्सनल लाईफ डिस्टर्ब करून टाकतात. काही लोकांमध्ये पर्सनल लाईफ इतके करतात की प्रोफेशनल लाईफ डिस्टर्ब करून टाकतात. ह्या दोघांचा ताळमेळ कसा साधायचा? ते पण आता धकाधकीच्या जीवनात मोबाईल वगैरे जवळ आले. मी असं म्हणतो की तुम्ही मोबाईल ब्रेक घेतला पाहिजे. खूप महत्वाचं आहे की कुटुंब ठरवू शकतं की रात्री 10 नंतर नाही, मोबाईल बाजूला ठेवायचा, बाजूला ठेवायचा, दुसऱ्या खोलीत ठेवायचा. मोबाईल, लॅपटॉपचे डिव्हाइस, हे सगळे डिव्हाइसेस ते बाजूला ठेवून द्यायचे आणि बंद करून ठेवून द्यायचे. म्हणजे आपल्याला एक त्याच्यापासून सुटका मिळू शकतो. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. दुसरी आम्ही असं सांगतो की मी स्वतः करता पाळतो हे. मी क्लिनिक मध्ये असतो तेव्हा माझे हे कपडे असतात, मी फिरायला जातो शिवाजी पार्कला, मी वेगळे कपडे घालतो. लोक म्हणतात कशाला? म्हटलं नाही, दिस इज चेंज ऑफ रोल. व्हेन आय एम वॉकिंग आय एम जस्ट अ ह्युमन बीइंग. मी सायकॅट्रिस्ट नाही. मला कोणी विचारलं मी सांगतो की हा माझा पर्सनल टाईम, हा म्हणजे पर्सनल स्पेस आहे, पब्लिक असली तरी सुद्धा. तर मला तो सेन्स पाहिजे. आमचे एक मित्राने मला सल्ला दिला की तू काय कर माहितीये, ऍक्च्युअली मीच माझ्या मित्राने सांगितलं होतं, तू काय कर माहितीये की खुर्चीत ना उठलास ना की खुर्चीच्या मागे जाऊन उभा राहा आणि खुर्चीवर हात ठेव. सांगितलं की मी जो प्रोफेशनल होतो ना तिथे बसलोय, मी घरी चाललोय. तो जो तिचे रोल होता ना तो इथे ठेवलाय, मी तिकडे जाऊन काम करतोय.
तर तसा न्यायाधीश घरी जाऊन न्याय करत नाही ना, हा. ऑर्डर करत नाही. तर ते बायकोला किंवा काहीतरी हाक मारत असतात. तर किंवा कोणीही असं करत नाही. पॉलिटिशियन सोडून 24 अवर्स कोणीच काही करत नाही, असं पॉलिटिक्स करत नाही. आपण मात्र वेगवेगळ्या भूमिका जगत असतो आणि एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत आपण जाऊ शकतो. स्विच ऑफ करता आलं पाहिजे. अगदी साधी गोष्ट आहे बघ ना. आपण कॉम्प्युटर मध्ये एका वेळेला एकाच फाईलवरती काम करतो. वर्ड 7 वर्ड डॉक्युमेंट्स उघडलीस एका वेळेला तरी एकाच वर्ड डॉक्युमेंट मध्ये काम करतो. एकाच वर्ड एक्सेल मध्ये पण काम करू शकणार नाही, फक्त एका ठिकाणी काम करू शकतो. उघडलायस 7 आणि जर दुसऱ्यामध्ये जायचं असेल तर तुला काय करावं लागतं? मिनिमाइज करावं. म्हणजे 7 मिनिमाइज असते, पाहिजे तेव्हा तू क्लिक करू शकतोस. हे केवढं छानपण आहे संगणकाकडे की तुम्ही एकाच वेळेला एकच काम करू शकता. त्यामुळे मल्टीटास्किंग नावाची जी गोष्ट आहे ना, त्याने माणसाला जास्त ब्रेक लागतो. मल्टीटास्किंग डझंट वर्क असं माझं मत आहे. मल्टी स्किलिंग वर्क्स. वेगवेगळ्या प्रकारची माझ्याकडे क्षमता आहे, वेगवेगळ्या प्रकारची माझ्याकडे स्किल्स आहेत, कौशल्य आहेत, पण मल्टीटास्किंग नाही. मी एक काम करत असताना दुसरं काम नाही करणार. मी एका वेळेला एकाच फाईल मध्ये काम करू शकत असतो. ते पूर्ण करतो, स्विच ऑफ करतो आणि मग दुसऱ्या ठिकाणी जातो. पण एक काम करत असताना दुसरं काम करणं ते अष्टावधी लोक एक्सेप्शन आहे. द एक्सेप्शन इज नॉट अ रूल. त्यामुळे मल्टीटास्किंग इज नॉट ऑर्डर ऑफ द डे. मल्टी स्किलिंग येस. कारण आता बघ ना, साधी घरामध्ये खूप चांगलं शिकता येतं. आपल्या घरात आपली गृहिणी असेल ना, आपली आई बायको असेल, बहीण कोणी असेल, तिला सुरुवातीला चपात्या लाटता येत नाही, बरोबर आहे, काही नीट चालत नाही. मग ती चपात्या लाटता भाजी बनवते, शिट्टी झाली असेल त्याचा गॅस बारीक करते, मोलकरीणीला सांगते, मुलाला सांगते आता डबा भरायचाय, नवऱ्याला निरोप देत असते, मोबाईल वरती काहीतरी ऑर्डर करत असते. दिस इज मल्टी स्किलिंग, नॉट मल्टीटास्किंग. देयर इज ओनली वन टास्क. शी इज वर्किंग एज अ हाऊसवाईफ. हा टास्क एकच आहे तिचा. पण मोलकरीशी बोलणं एक वेगळं स्किल आहे, मुलाशी बोलणं वेगळं स्किल आहे, डबा भरणं वेगळं स्किल आहे, स्वयंपाक करणं वेगळं स्किल आहे. शी इज युझिंग हर स्किल्स, नॉट टास्क्स. हर टास्क इज वन सिंगल. तर हा एक डिफरन्शिएट आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे आणि ते सहज होतं ना. ते असं नाही म्हणजे थकले पाहिजे, असं नाही म्हणत कंटाळा आला असं म्हणत फक्त तू बरोबर डबा घेऊन जा, विसरू नको. बरोबर केलंस ना, नीट साफ केलंस ना, भाजी कशी झालीये, क्या बात आहे यार, किती शिकण्यासारखं आहे. त्यामुळे जर आपण असे डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून जर समाजात बघितलं ना, आपल्या घरात बघितलं ना, कुटुंबात बघितलं, स्वयंपाकघरात बघितलं तर खूप शिकता येतं. आणि ते त्या आपण घरातल्या स्त्रीकडनं खूप शिकत असतो. या नोटवर थांबूया आपण. मल्टीटास्किंग करण्यापेक्षा मल्टी स्किल करणं गरजेचं आहे. स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि मोठे ब्रेक घेतले पाहिजे, छोटे ब्रेक घेतले पाहिजे आणि स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, मोटिवेट ठेवलं पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.